श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार बुधवार दिनांक 20 मार्च या दिवशी आलेली आहे आमलकी एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचे महत्त्व जे आहे तर ते वेगवेगळं असतं. आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. जे व्यक्ती आमलकी एकादशीचं व्रत करू शकणार नाही तर त्यांनी या दिवशी आवळा हा आवर्जून खावा. आमलकी एकादशीला आवळा एकादशी असं देखील म्हटलं जातं. आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचं वास्तव्य असतं आणि आवळ्याच्या संपूर्ण झाडामध्ये प्रत्येक कणामध्ये देवांचं हे अस्तित्व असतं. आमलकी एकादशीच्या दिवशी जर आपण आवळ्याच्या झाडांची पूजा केली तर भगवान श्री हरिविष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यामुळे या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर बघा, श्रद्धेच्या माध्यमातून तरी जे काही झाडं आहेत तर त्या झाडांचा संबंध मानवाशी यावा म्हणून या झाडांचा संबंध हा पूजेशी मांडलेला आहे. त्यामुळे निसर्गाचे जे महत्त्व आहे तर ते सर्व व्यक्तींना समजते. आमलकी एकादशीचं व्रत जे व्यक्ती करतात त्यांना गोदानाचे जे काही महत्त्व आहे, जे काही पुण्य आहे तर ते प्राप्त होत असते. यामुळेच पहा, फाल्गुन शुक्ल एकादशीला आमलकी एकादशी असं म्हटलं जातं. असं म्हटलं जातं, ब्रह्मदेवांनी जेव्हा या सृष्टीची उत्पत्ती केली तेव्हा या आवळ्याच्या झाडाची देखील उत्पत्ती केली. आवळा हा आयुर्वेदामध्ये अतिशय पूजनीय स्थान हे प्राप्त करत असतो. सर्व नद्यांमध्ये पवित्र नदी म्हणून गंगा नदीकडे पाहतो, त्याचबरोबर सर्व देवतांमध्ये भगवान श्री हरी विष्णूंकडे पाहतो आणि त्याचप्रमाणे आवळ्याच्या झाडाला देखील शास्त्रामध्ये सर्वोच्च स्थान हे प्राप्त झालेलं. आवळ्याच्या झाडाचे भरपूर सारे फायदे आहेत. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंना देखील आवळ्याचे झाड हे अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच या एकादशीचं जे महत्त्व आहे तर ते अधिकच सांगितलेलं आहे. म्हणूनच आपल्याला या दिवशी जर आपण काही उपाय केले तर याचं फळ देखील आपल्याला निश्चितच प्राप्त होतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तुळशीला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण तुळशीला अर्पण केली तर चहू बाजूंनी घरामध्ये पैसा येऊ लागेल. आपल्या घरातली दारिद्र्य असेल, गरिबी असेल ती नष्ट होऊन जाईल आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल. आपल्या सर्व आर्थिक अडचणी ह्या दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, हा उपाय आपल्याला दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा. तर बघा, आपण भरपूर वेळा कष्ट मेहनत करतो परंतु आपल्याकडे पैसा हा येत नाही किंवा आलेला पैसा हा आपल्या हातामध्ये टिकत नाही किंवा आलेला जो पैसा आहे तर तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जातो. कधी कधी आपल्याकडनं पैसे हे खर्च कमी करायचे असतात परंतु खर्च जास्त होतो. आणि बघा, बऱ्याच वेळा असं देखील होतं की आपल्या घरामध्ये पैसा येतो परंतु तो पैसा येण्या अगोदरच त्याचे काही मार्ग जे आहेत जाण्याचे ते तयार झालेले असतात. आणि बऱ्याच वेळा आपल्याकडे पैसा असून देखील आपल्याला पैशाची ही टंचाई निर्माण होते. हा जो उपाय आहे तर तो आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की चॅनलवर जाऊन व्हिजिट करा. यानंतर तुम्हाला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करायची आहे. त्यांच्यावरची पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना पूजेमध्ये अर्पण करायच्या आहेत. म्हणजे पिवळ्या कलरची फुलं, माता लक्ष्मीला गुलाबाची फुलं, त्याचबरोबर पिवळ्या कलरचं नैवेद्य असेल, एखादं फळ असेल, केळी असेल तर ते तुम्हाला त्या दिवशी दाखवायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला चांदीची वाटी लागणार आहे. जर तुमच्याकडे चांदीची वाटी नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही स्टीलची वाटी घेऊ शकता. त्या वाटीमध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे. ते 3 चम्मच घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे आणि हे मिक्स करायचं आहे.
आता बघा, जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर एकदम शुद्ध पाणी जे आहे तर ते 3 चम्मच घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे. यानंतर आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहेत. फुलं असणारे लवंग ज्या असतात समोर, तर त्या लवंगा आपल्याला घ्यायच्या आहे. आणि यानंतर एक अगरबत्ती घ्यायची आहे, एक धूप आपल्याला घ्यायची आहे आणि जर घेऊ शकला तर तुपाचा दिवा आपल्याला तुळशीपाशी लावायला घ्यायचा आहे. आणि यानंतर तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला हा तुपाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. कारण पहा, कोणताही उपाय करताना अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा असतो. त्यामुळे दिवा लावायचा आहे. दिव्याला हळद कुंकू अक्षता फुल वाहायचे आहेत आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे. आणि ते या दिवशी पहा, तुळशीला चुकूनही आपला स्पर्श होता कामा नये. कारण तुळशी माता ही आपल्या श्रीहरीसाठी निर्जला व्रत हे पकडत असते आणि हे निर्जला व्रतामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यत्यय येऊ नये, आपल्यामुळं त्या माता लक्ष्मीचं जे व्रत आहे तर ते मोडू नये, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. कारण पहा, आपण जर व्रत मोडलं तर आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात. त्यामुळे आपल्याला चुकूनही तुळशीला स्पर्श हा करायचा नाही. आता बघा, जे वाटीमध्ये तुम्ही गंगाजल आणि हळद मिक्स करून घेतलेली आहे तर ती वाटी जी आहे तशीच तुम्हाला तुळशीच्या शेजारी ठेवायची आहे. आणि ह्या ज्या 2 लवंगा आहेत तर त्या आपल्याला तुळशीची जी कुंडी आहे किंवा जिथे बी तुळस आहे तिथे तुम्हाला त्या मातीमध्ये खोचायच्या आहेत. आणि त्याची जी फुलं आहेत तर ती वरच्या साईडने राहतील, अशा पद्धतीने ते 2 लवंग तिथे आपल्याला खोचायचे आहेत. आणि आपला स्पर्श तुळशीला होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला त्या लवंग त्या मातीमध्ये खोचायच्या आहेत. आणि हा लवंग जेव्हा आपण खोचणार आहोत त्यावेळेस आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत त्या खोचायच्या आहेत. यानंतर माता तुळशीला हात जोडून आपल्याला नमस्कार करायचा आहे. आपल्या घरातील पैशाच्या येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या आपल्याला माता तुळशीला सांगायच्या आहे. आपल्या घरातील जे दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन जावं, इडापिडा आहे ती टळून जावी, त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती व्हावी, यासाठी आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर 11 प्रदक्षिणा तुळशी मातेला घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करतच प्रदक्षिणा घालायच्या आहेत. जर तुमच्या तिथे तुळशी मातेच्या साईडने प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर आपल्याला स्वतःभोवतीच ज्या 11 प्रदक्षिणा आहेत तर त्या घालायच्या आहेत. आणि जे काही जप सांगितलं आहे त्याप्रमाणे करायचं आहे. आणि बघा, संध्याकाळी आपल्याला अजून एक उपाय तुळशीपाशी करायचा आहे. संध्याकाळी काय करायचं आहे तर तुळशीपाशी जायचं आहे आणि तिथे तुळशीला स्पर्श न करता तुपाचा दिवा जो आहे तर तो आपल्याला तुळशी मातेसमोर लावायचा आहे. आणि हा दिवा लावत असताना त्याखाली आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत, त्याचं आसन द्यायचं आहे. आणि त्यानंतर तो दिवा आपल्याला त्यावरती ठेवून त्या दिव्यामध्ये आपल्याला 1 लवंग, 1 वेलची आणि त्याचबरोबर 1 तांदळाचा दाणा टाकायचा आहे. अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळद कुंकू अक्षदा फूल वाहायचं आहे आणि नमस्कार करायचा. संध्याकाळची जी वेळ आहे तर ती 6:30 ते 7:30 ही लक्ष्मी येण्याची वेळ आहे. या वेळेमध्ये आपण हा उपाय करायचा आहे. आता बघा, दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे तर गुरुवारच्या दिवशी ते जे काही आपण वाटीमध्ये हळद आणि गंगाजल ठेवलेलं आहे तर ते गुरुवारच्या दिवशी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे, तुळशीच्या मुळाशी घालून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.